दरम्यान पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणानंतर अन्न आणि औषध प्रशासन अलर्ट मोडवर आहे। पुण्यातल्या घटनेचं भिवंडी कनेक्शन समोर आलंय। या प्रकरणी भिवंडीतनं मिथेनॉलचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। रेक्स इंटरनॅशनल कंपनीतनं मिथेनॉलचा 5900 किलोचा साठा जप्त करण्यात आला। या दारूसाठी वापरण्यात आलेलं मुख्य रसायन भिवंडीच्या रेक्स इंटरनॅशनल कंपनीकडनं पुरवण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंनी ही कारवाई केली आहे। या सगळ्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणतायत, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। तुम्ही दारू विक्रेत्यांना अटक केली आहे, पण त्यांचे जे पोशिंदे आहेत, जे विधिमंडळात बसलेले आहेत, त्यांना हात लावा ना। मुख्यमंत्री काल काय म्हणाले, कोणालाही सोडू नका, कुणालाही सोडू नका। अशी दुर्घटना घडली काय त्यांचं एक बोधवाक्य आहे, कुणालाही सोडू नका। खरं म्हणजे त्यांनी आपल्या खुर्चीच्या मागे ते सत्यमेव जयतेच्या खाली लिहायला पाहिजे, कोणालाही सोडू नका। जसं एक संत आहेत गजानन महाराज, मला वाटतं स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसे हे सरकार अशा गुंडांच्या आणि अवैध धंदे करणाऱ्यांच्या पाठीशी आहे। ते त्यांना म्हणतात भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आहे की नाही सीएमला विचारा। हे सगळं पत्रकारांना कळतं, पण सरकार दरबारी कळत नाही। मग काय करतं हे सरकार? किती बळी गेलेत? आता हा 18-19 नंबर पण कमीच आहे असं अनेक पत्रकार म्हणतात। काही लोक म्हणतात नंबर लपवला जातो। हेच आहे यांचं प्रशासन। काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आता? आणि ते पण पुण्यामध्ये, क्राईम कॅपिटल। मला आठवतं जेव्हा माननीय मुख्यमंत्री पहिली टर्म होती त्यांची, तेव्हा क्राईम वाढला होता नागपूरमध्ये, तुम्हाला आठवत असेल। आता क्राईम पुण्यात वाढलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।